सुतकरणी होती बंद पडली, मोता मिल होता बंद पडलं. एवढे आमदार खासदार 4 आमदार खासदार अकोल्यातले आहे, एक बी उद्योग तरी आहे का अकोल्यात? एक उद्योग दाखवा ना. काऊन नाही बेरोजगार फिरतील लोक? हे ऑटो काऊन नाही घेतील लोक? मग हे रोजगार काहीच नाही. निळकंठ होती ती बंद पाडली. MIDCले सारे एवढे एवढे मोठ्या कार्यकर्ता बाहेर लोकांची हमाली करतात, बिहारचे लोक येऊन. आपले लोक नाही करू शकत तर काही उद्योग तर खोला. एवढे 4 आमदार असल्यावर बी एक उद्योग नाही ना अकोल्यात. सगळे बेरोजगारीच आहे ना. खूप मुद्द्याचं बोललंय की एवढं सगळं असल्यावरही रोजगार नाही आहे. तुम्हाला काय वाटतं? रोजगार काही आहेच नाही. तर इथे कोणतीच कंपनी वगैरे नाही आहे. इथं जे MIDC चालू होते ते बंद पडत आले आहे. म्हणून लोकांनी ॲटो रिक्षा घेतले आणि ते व्यवसाय करत आहेत. अकोल्यामध्ये बेरोजगार लोक आहेत. दुकानामध्ये जातात तर 4-5 हजार रुपये शिवाय महिना कोणी देत नाही. त्यामुळे लोक जो कोणी ते 30,000 रुपये 40 रुपये भरतात आणि ॲटो घेतात आणि ॲटो रिक्षानं त्याचा परिवार चालवतात. त्यासाठी जेवढे आपले अकोल्याचे आमदार खासदार आहेत त्यांना रोजगार द्यावा. मस्त MIDC वगैरे खोला, कोणत्या कंपन्या खोला, फॅक्टऱ्या खोला आणि जे खरंच बेरोजगार लोक आहेत त्यांना रोजगार द्यावा. हेच माझी विनंती आहे. सिटी बस आल्या तर तुम्हाला सगळ्यात मोठा काय काय प्रॉब्लेम होणार आहे? सिटी बस आल्यानंतर प्रॉब्लेम हेच होणार आहे की जे लोकांनी ॲटो इन्स्टॉलमेंटने घेतलेले आज 12-12 हजार रुपये इन्स्टॉलमेंट भरतात, त्याचे इन्स्टॉलमेंट भरतील नाही. त्याच्या छात्यात त्याचे सिव्हिल खराब होणार आहे. त्याचा परिवार जे आहे तो 4-5 दिवस करतात, उपाशी मरतील, भूकमध्ये येणार आहे आणि नको रस्ते उतरतील. त्याच करतात. म्हणून एक खासदारांनी हेच करावे किंवा यांना रोजगार कुठून ना कुठून कंपन्या काहीतरी करावे.